गुड मॉर्निंग. कालपर्यंत आपण बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्री हा पार्ट स्टडी केला होता. त्याच्यामध्ये त्या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये काही कन्सेप्ट आपण स्टडी केला. त्याच्यानंतर आता पुढचा एक पार्ट आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे. JEE नीटसाठी वगैरे क्वेश्चन जर बघितले तर क्वेश्चन्स तुमचे थेअरी पार्टशी रिलेटेड नाही आहेत. तर ज्याला तुम्हाला न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व करायला सांगतील त्याला काही पिरियडिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टी मात्र या चॅप्टरला दिलेल्या आहेत आणि त्या कंपल्सरी माहीत असणे गरजेचं आहे. तर फॉर एक्झाम्पल परवा एक प्रॉपर्टी आली होती, त्याला मी तुम्हाला म्हटलं होतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. आठवते का बघा? मी सरळ काय म्हटलं होतं त्यावेळी तुम्हाला, तर लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड इन पिरियडिक टेबल लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आपल्याला कशाशी रिलेटेड होती, तर बॉन्ड फॉर्मेशनला ती गरजेची असते. म्हणजे ज्याला केमिकल रिॲक्शन्समध्ये बॉन्ड तयार होणार तेव्हा आपल्याला ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू माहीत असायला पाहिजे. ती व्हॅल्यू डायरेक्टली मी काय सांगितलं होतं, लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड गोज ऑन इन्क्रीजिंग. मात्र ते इन्क्रीजिंग कसं काय सांगितलं, तर तो सगळा पार्ट जो आहे जे एखादी प्रॉपर्टी सांगून आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते बाकीच्या चॅप्टरसाठी अप्लाय करून पाहून त्याच्यावरती बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, बरेचसे थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत तेही सॉल्व करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी हा एक छोटासा चॅप्टर आहे, छोटासा पण अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यातला बराचसा पार्ट जो आहे तो तुम्हाला 10th झालेला पण आहे, पण आता थोडंसं मी पुन्हा एकदा ते रिवाईज करत पुढं जाणार आहे. चॅप्टरचं नेम आहे, नवीन चॅप्टर पण आजपासून स्टार्ट करतो. चॅप्टरचं नेम आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. आता ज्यावेळेला एलिमेंटची डिस्कवरी झाली बघा, त्याच्यामध्ये 19th सेंचुरी अर्लियर 19th सेंचुरीला जर बघितला तर त्यावेळेला असं काही नव्हतं की आपल्याकडे टोटल सगळे एलिमेंट डिस्कवर झाले होते. तर जवळपास त्यावेळेला आपल्याकडे बघा 30 एलिमेंट्स फक्त डिस्कवरीला होते. आणि त्या 30 एलिमेंट्समध्ये जे काही एलिमेंट्स होते ते एलिमेंट्स ॲज अ बेसिक लेवल म्हणून आपण सगळेचे सगळे डिस्कवर केले होते. त्यावेळी असं कोणालाही माहिती नव्हतं की हां हे जे काही एलिमेंट्स मिळतात किंवा ह्यांच्याशी रिलेटेड जो काही स्टडी असेल तो पटकन इमिजिएटली आलेला नाही आहे. तर त्या अर्ली 19th सेंचुरीला जर बघितलं तर जवळपास 30 एलिमेंट्स आपल्याकडे होते. त्या 30 एलिमेंट्सपासून आपली टोटल सगळी कन्सेप्ट जे आहे ती स्टार्ट झाली. ज्याला हे एलिमेंट डिस्कवर केले गेले त्याला बरेचसे सायंटिस्ट त्या डिस्कवरीमध्ये इन्व्हॉल्व झाले होते. आता कसं आहे ह्या कन्सेप्टमध्ये बरेचसे मेंबर इन्व्हॉल्व आहेत, बरेचसे कोऑपरेटर आहेत, बरेच जण जे आहेत ते मेन पर्सन म्हणून आहेत. बऱ्याच जणांना त्यांच्याशी रिलेटेड प्राइजेस वगैरे पण मिळालेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की कन्सेप्ट स्टार्ट कुठून झाली किंवा हे काय झालं नेमकं हे बघितलं पाहिजे. तर अर्ली 19th सेंचुरीला आपल्याकडे जवळपास 30 एलिमेंट्स जे आहेत ते डिस्कवरीला होते. त्या 30 एलिमेंट्समध्ये असं काही नव्हतं की हां इलेमेंट म्हणून फक्त बघितलं गेलं मग असं काही नव्हतं की त्याच्यामध्ये हा टोटल सगळी डिस्कवरी आहे बाबा आपल्याकडे सगळं तयार मॅटर आहे आणि मग आपण ते क्लासिफाय करणार. तर त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त एकच पार्ट होता, तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. कारण ज्यावेळेला एखादा पार्ट आपल्या समोर येतो त्याला आपण फक्त आणि फक्त बघून एक्सटर्नल कॅरेक्टर्स फक्त सांगू शकतो. आणि ते एक्सटर्नल कॅरेक्टर म्हणजे काय असतात, फिजिकल प्रॉपर्टी. परत आपण फिजिकल प्रॉपर्टी पहिल्या चॅप्टरला आपण स्टडी केला, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं. फिजिकल प्रॉपर्टी हा असा पार्ट आहे की जो समोर दिल्यानंतर आपण त्याला बघून फक्त एक्सप्लेन करायचा. ओके, मग आता तसं जर असेल तर सिम्पल आहे, जेवढे काही 30 एलिमेंट्स होते समोर बघितले आणि जेवढे शक्य असेल तेवढं फिजिकल प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या. ज्या फिजिकल प्रॉपर्टी एक्सप्लेन करताना फिजिकल त्यांचा अपीअरन्स चेक केल्याबरोबर दिस 30 एलिमेंट्स डिवायडेड इंटू 3 टाइप्स. कारण प्रॉपर्टी म्हणून सरळ काय केले, त्याचे 3 पार्ट केले, डिवायडेड इंटू 3 टाइप्स, मेटल्स, नॉन मेटल्स आणि लास्ट वन मेटॅलॉइड्स. आता यांचे जर फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट जर बघितला तर तो आता थोडंफार कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स माहिती आहेत त्यांचे. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेला बाकीचं काही मटेरियल नाही आणि हा चॅप्टर शिकताना बाळू काही माहीत नाही असं कन्सिडर करायचं आणि शिका, पटकन समजेल. म्हणजे आपल्याकडे 30 एलिमेंट्स आहेत. हां चला पहिल्यांदा काय करणार, आपण समजा टेबल घेतला, टेबलवरती 30 एलिमेंट्स ठेवले, तिथून आपण आता स्टडी स्टार्ट करणार आहे. इमेजिन करू शकता बरोबर. म्हणजे ते 30 एलिमेंट्स पहिल्यांदा आपण त्याची केमिकल प्रॉपर्टी बोलणार का, पहिल्यांदा आपल्याला त्याचं काय ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, त्याच्यातला प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे काय बघणार का, नाही, काहीही माहीत नाही. कारण त्या ह्याला जर बघितलात, त्या कालावधीत किंवा त्या पिरियडमध्ये जर बघितलात तर आपल्याकडं तेवढं रिसर्च मटेरियल नव्हतं की जेणेकरून आपण कंप्लीट डिस्कवरी देऊ. म्हणजे आपल्याकडे जे 30 एलिमेंट्स होते ते फक्त फिजिकल अपीअरन्स म्हणून काय केलं, आपण त्याचं सेपरेशन केलं. सेपरेट करून आपण 3 पार्टमध्ये ते डिवाइड्स केले. त्याच्यामध्ये पहिले मेटल्स, काही नॉन मेटल्स होते, काही मेटॅलॉइड्स होते. आता मेटॅलिक क्लस्टर वगैरे असणार, नॉन मेटल ब्रिटलनेस वगैरे असणार आणि तिसरा मेटॅलॉइड्स, बिटवीन मेटल आणि नॉन मेटल दोघांच्या मधल्या प्रॉपर्टी मिळाल्या बरोबर. म्हणजे 3 पार्टमध्ये आपण टोटल 30 एलिमेंट्स काय केले, सेपरेट केले, डिवाइड्स केले.
आता पुढं काय झालं बघा, ज्यावेळी डिव्हिजन झालं त्याला फक्त आपल्याकडे होतं फिजिकल प्रॉपर्टी. थोड्या दिवसांनी काय झालं तर त्या फिजिकल प्रॉपर्टीवरतीच फक्त, कारण कसं आहे सगळ्यांच्यासाठी काय फिजिकल प्रॉपर्टी फक्त क्लासिफिकेशनसाठी चालतील असं काही नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ते 30 एलिमेंट राहणार आहेत हे कोणी सांगितलं नाही, त्याच्यापेक्षा नंबरही इन्क्रीज होणार, त्याच्यापेक्षा एलिमेंट्स आपल्याला हायर मिळणार आहेत, म्हणजे डिस्कवरी अजून बाकी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये ना डोबे रायनर आणि न्यूलँड हे 2 सायंटिस्ट इन्व्हॉल्व झाले. त्यांनी त्या फिजिकल प्रॉपर्टी आहे अशा घेतल्याच, त्यांनी काय ते पाठीमागचं वर्क सोडून दिलं असं नाही आहे, ते वर्क थोडंसं कन्सिडर केलंच. प्लस ॲडिशनल त्याच्यामध्ये त्यांनी काय टाकलं तर ॲटॉमिक मास, बरोबर. कारण ज्याला प्रॉपर्टी एक्सप्लेन करायला स्टार्ट केला त्याला त्यांच्यामध्ये थोडंसं मासशी रिलेटेड मिळालं, कारण ज्याचं मास किंवा मासचा पार्ट जो आहे तो थोडासा इन्क्रीजिंग ऑर्डर असल्यासारखा त्यांना जाणवला. कारण जे काही एलिमेंट्स मिळाले किंवा आता सध्या तुमच्यासमोर जो पिरियडिक टेबल आहे तो कम्प्लीट स्टडीवाला पिरियडिक टेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट डिस्कवरी आहे. पण आता आपण काय करायला लागलो, आपल्याला असे सुरुवातीला आपल्याला 30 एलिमेंट्स मिळाले, म्हणजे आपण फक्त फिजिकल अपीअरन्स सांगितलं सुरुवातीला. पुन्हा डोबे रायनर आणि न्यूलँड्स हे 2 सायंटिस्ट त्यांनी आपला रिसर्च स्टार्ट केला. त्यांनी सरळ कशावर फोकस केला, फिजिकल प्रॉपर्टी तर पकडल्याच, त्यात काही प्रश्नच नाही. आणि दुसरा फॅक्टर त्यांनी ॲड काय केला, ॲटॉमिक मास. आता कसं आहे ह्यांची जी काही एलिमेंट जी डिस्कवरी जी आहे ते आहे होऊन चालणार नाही, म्हणजे ते एलिमेंट अशा काहीतरी क्रायटेरियामध्ये बसवले पाहिजे म्हणून जेणेकरून आपल्याला स्टडी जो आहे तो इझी होईल. म्हणजे या दोघांनी काय केलं बघा, पहिलं डोबे रायनरनी ट्रायड्स रूल सांगितला. त्या ट्रायड्समध्ये तुम्हाला ऑलरेडी हे दोन्ही रूल जे आहेत ते 10th ला होते, फक्त आता मी रूल तेवढे सांगणार आहे, बाकीचं एक्सप्लेनेशन आपल्याला नाही आहे, फक्त इंट्रोडक्शनरी पार्ट आहे, थोडंसं फास्ट घेणार आहे. ट्रायड्समध्ये सरळ काय सांगितलं, 3 एलिमेंट्स अरेंज इन सेरीज, बरोबर ना. कुठलेही 3 एलिमेंट मग त्याच्यामध्ये सगळीकडेच मिळाला असा भाग नाही, कारण त्यांची ती डिस्कवरी 2-3 ग्रुपवर पुरतीच किंवा 2-3 सेरीज पुरतीच मर्यादित राहिली, तिथून पुढे तसं मिळालं नाही. when 3 elements arranged in series, the atomic masses of the middle element is the average of 2 elements, first and last element, बरोबर. म्हणजे फर्स्ट लास्ट एलिमेंटचे जे काय ॲटॉमिक मास आहे त्यांचा ॲव्हरेज म्हणजे सेंटरचा ॲटॉमिक मास. मग असं जर असेल तर अख्खा सगळ्या पिरियडिक टेबलमध्ये ते मिळालं असतं, तर त्यांच्या रूलला किंवा त्यांच्या ट्रायड, कारण त्यांनी बोलताना काय म्हटले ट्रायड्स म्हणजे 3 एलिमेंट्स जेव्हा सेरीजमध्ये अरेंज करणार त्याला फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट्स ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू सेंट्रल ॲटॉमिक मास, म्हणजे बरोबर सेंटरला जो येईल त्याचा ॲटॉमिक मास जे आहे ते इक्वल असतं. असं म्हणून 1-2-3 एक्झाम्पल फक्त आपल्याला 2-3 सेरीज फक्त आपल्याला मिळाल्या, त्याच्यामध्ये हा रूल परफेक्टली फिट झाला. पण पुढच्या याच्यासाठी ते अप्लाय झालं नाही, तर काय झालं नसेल त्याचं एक रिझन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि ते रिझन म्हणजे आयसोटोपिक मासेस, बरोबर ना. कारण आपल्या बऱ्याचशा एलिमेंटकडे परवाच बघितलं आपण, बऱ्याचशा एलिमेंटला आयसोटोप्स आहेत. मग आता आयसोटोप असतील तर रेग्युलर ॲटॉमिक मास येत नाही, त्यांच्यासाठी आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मग आता एखाद्या एलिमेंटचे 3-3 आयसोटोप्स असतील तर आपण हे कसं सांगू, तिघांची सेरीज करूया आणि फर्स्ट अँड लास्ट एलिमेंटचा ॲव्हरेज काढल्या मधल्याच येईल, होणारच नाही. म्हणजे तो रूल जो आहे तो तिथंच थोडासा स्टॉप झाला. पुन्हा त्याच्यानंतर दुसरे सायंटिस्ट आले न्यूलँड्स, त्यांनी सरळ काय केला, ऑक्टेव्ह रूल सांगितला. ऑक्टेव्ह रूल म्हणजे एव्हरी 8th एलिमेंट सिमिलर टू सेकंड पिरियड फर्स्ट एलिमेंट, बरोबर ना. त्यांनी सरळ काय सांगितलं बघा, ही मात्र पिरियडिक प्रॉपर्टी सांगितली. त्यांनी सरळ सांगितलं एलिमेंट जे आहे ते ॲटॉमिक नंबर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरच्या ऑर्डरनं रिप्रेझेंट करा. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, बरोबर. 8th एलिमेंट जे आहे ते एका लाईनमध्ये द्या आणि लास्ट 8th एलिमेंट सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट एलिमेंट, त्या दोघांच्या प्रॉपर्टी सेम असतात. असं पण फक्त 2च पिरियडला मिळालं, सेकंड पिरियड आणि थर्ड पिरियड. त्याच्या पुढेही हा पार्ट चालला नाही. का चालला नाही त्याचे रिझन माहीत पाहिजे. त्याच्या पुढे जर बघितला तर आपला फर्स्ट पिरियड जो आहे, पिरियड जर सांगायचं आहे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फर्स्ट पिरियड फक्त 2 एलिमेंटसाठी येतो, सेकंड जो येतो तो 8 एलिमेंटसाठी येतो, आणि थर्ड पासूनचे पुढचे जे आहेत त्याच्यामध्ये मधला डी ब्लॉकचा पार्ट जो आहे तो स्टार्ट होतोय. मग आता तसं जर असेल तर मधले जे एलिमेंट ॲड झालं बरोबर त्या प्रॉपर्टी त्या टोटल लाईनला एलिमेंटचा नंबर इन्क्रीज झाला. तसं जर झालं तर आपल्याला 8th एलिमेंट आणि फर्स्ट एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम येणार नाहीत, बरोबर. म्हणजे तो प्रॉब्लेम आला. म्हणजे ट्रायड्स रूलमध्ये पण प्रॉब्लेम्स आला आणि ऑक्टेव्हमध्ये पण, आणि त्यांचे रूल कशाशी रिलेटेड होते, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासशी रिलेटेड होते. आता त्या तिघांच्या फॅक्टरवरून म्हणजे पहिली डिस्कवरी रेग्युलर नॉलेजने काय असेल ते सेपरेशन केलं. दुसरं या दोघांनी थोडंसं ते जे काय असेल ते स्पेशल रिप्रेझेंटेशन देण्यासाठी म्हणून स्पेशल असं टॅब्युलर फॉर्म वगैरे बनवायचा प्रयत्न केला, त्यांनाही ते जमलं नाही.
1869ला, ही मात्र थोडंसं परफेक्ट करा, 1869ला दिमित्री मेंडेलीव नावाचे सायंटिस्ट आले. त्यांनी मात्र डिस्कवरीमध्ये पहिलं सगळ्यात मेन कन्सेप्ट जे आहे ते एक्सप्लेन करायला स्टार्ट केले. त्यांनी फोकस कशावरती केला? ॲटॉमिक मासवरतीच केला, त्यात काही हेच नाही. पण त्यांनी सरळ सरळ पाठीमागच्या मिळालेल्या फिजिकल प्रॉपर्टी त्यांच्या काही केमिकल प्रॉपर्टीवर रिसर्चला घेतला आणि सरळ सरळ एक मॉडर्न म्हणजे पिरियडिक लॉचं फॉर्मेशन केलं. कारण आता कसं आहे, हे पाठीमागच्या सगळ्या कन्सेप्ट होत्याच बरोबर ना, त्याच्यासोबत आता त्यांनी काय केलं? पिरियडिक लॉचं फॉर्मेशन केलं आणि हा लॉ जो आहे हा त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिला. त्या स्टेटमेंटमध्ये सरळ सरळ सांगितलं म्हणजे कुठल्याही स्टेटमेंट एक्सप्लेन करताना त्याच्याशी रिलेटेड होल इन्फॉर्मेशन जी आहे ती सगळीच्या सगळी कंप्लीट असणं गरजेचं आहे. मग आता यांची इन्फॉर्मेशन कशाशी रिलेटेड होती? तर त्यांनी वरचं जे वर्क केलेलं होतं आपलं फिजिकल प्रॉपर्टीचं ते घेतलंच, प्लस ॲटॉमिक मासशी रिलेटेड या दोघांचं वर्क होतं ते घेतलंच, प्लस त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन्स करून बघितल्या, तोही पार्ट त्यांनी स्टडीसाठी घेतला आणि सरळ सरळ स्टेटमेंट काय सांगितलं बघा? द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर, बरोबर ना, फिजिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन. हे पिरियडिक फंक्शन असणार आहे, आर पिरियडिक फंक्शन इन देअर ॲटॉमिक मास. बरोबर ना, हे स्टेटमेंट पण तुम्ही परफेक्ट केलेलं आहे. आता पहिलं पिरियडिक टेबलशी रिलेटेड एक स्टेटमेंट तयार केलं. सरळ सरळ त्यांनी काय सांगितलं बघा? द फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स. बरोबरच आहे, तर फिजिकल केमिकल प्रॉपर्टी हा एलिमेंट येणारच बरोबर ना. तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन इन देअर ॲटॉमिक मास. आणि हे रिलेटेड कशाशी ठेवलं त्यांनी? ॲटॉमिक मासशी. आता जर आपल्याकडे जे ते 13 एलिमेंट जे होते ते तसेच होते, त्याच्यात यांच्या डिस्कवरीला त्यांनी सरळ सरळ काय केलं? हे स्टेटमेंट दिलं आणि जवळपास नवीन अजून एलिमेंट ॲड होऊन टोटल नंबर जो झाला तो किती झाला? 63 एलिमेंट जे आहेत ते ज्याला मेंडेलीवनी पिरियडिक लॉ सांगितला त्याला डिस्कवरी झाली होती. आता ह्याच्यामध्ये काय काय केलं बघा? एक म्हणजे आपल्याकडे फिजिकल प्रॉपर्टी होताच, दुसरा पार्ट म्हणजे काय? ॲटॉमिक मास होतच. हे दोन्ही पॉईंट त्यांनी यूज केले. ॲडिशनल फक्त काय टाकलं? केमिकल प्रॉपर्टीचा फॅक्टर फक्त टाकला, ज्याला हे सगळंच्या सगळं म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि ॲटॉमिक मास ह्या तिघांचं रिलेशन एकत्र करून त्यांनी स्टेटमेंट दिलं. ज्यावेळेला स्टेटमेंट आलं त्याला जवळपास 63 एलिमेंट जे आहे ते डिस्कवर झाले होते. कारण आता 1869 म्हणजे बऱ्यापैकी टाइम पिरियड गेला, म्हणजे 30 एलिमेंट 30च राहिलेले आहेत. 30 एलिमेंटच्या वरती एलिमेंट डिस्कवर झाले आणि तो नंबर कुठे जाऊन पोहोचला? 63ला जाऊन पोहोचला. आता याच्यामध्ये मात्र काय केलं बघा? यांनी सरळ सरळ काय केलं? हा सगळा क्रायटेरिया करेक्ट केला. याच्यामध्ये यांचे बरेचसे को पार्टनर पण होते, त्यांनी पण बऱ्याच जणांनी त्याच्यावरती वर्क केलं होतं. सगळ्यांचे रिसर्च जे आहे ते एकत्र केले आणि सरळ सरळ यांनी काय केलं? एक टॅब्युलर फॉर्म तयार केला. ज्या टॅब्युलर फॉर्ममध्ये जे काही आपले एलिमेंट्स आहेत ते इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासनं रिप्रेझेंट करता येते. ज्याला टॅब्युलर फॉर्म तयार केला त्यावर एक ॲज अ टेबल म्हणून फक्त फॉर्मेशन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांचं फारसं काही त्या टेबलशी रिलेटेड फार काही रिसर्च आहे असं काही नाही आहे. एक टॅब्युलर फॉर्म तयार केला, 63 एलिमेंट्स आहेत. हां, फक्त एवढं त्यांनी बघितलं की ते 63 एलिमेंट्स काय केले? एक म्हणजे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, म्हणजे तुमचे व्हर्टिकल असे कॉलम्स बनतील आणि हॉरिझॉन्टल असे लाईन्स बनतील. आणि जे हॉरिझॉन्टल पार्ट्स आहे त्याला मेन सरळ सरळ त्यांनी ठेवलं काय? पिरियड. आणि जे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कॉलम्स येतात त्याला सरळ सरळ त्यांनी नेम काय ठेवलं? ग्रुप्स. म्हणजे आपण असं रेग्युलर जसं टेबल बनवतो ना तसं टेबल त्यांनी शॉर्टमध्ये टेबल बनवला. त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये काही लाईन्स किंवा काही पार्ट जो येतो असं सिरीजमध्ये ठेवला, पिरियड कन्सिडर केला. काही व्हर्टिकल कॉलम्स बनवले, ग्रुप कन्सिडर केला. 2 फॅक्टर त्यांनी सांगितले. हां चला, याच्यामध्ये ते 63 एलिमेंट सगळेचे सगळे अरेंज केले. ज्याला अरेंज केले त्याला काय सांगितलं होतं? इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास जे आहे ते इन्क्रीज होईल अशा पद्धतीने त्यांनी सगळी अरेंजमेंट दिली. त्याच्यामध्ये आता कसं आहे? 63 एलिमेंट्स काही सलग येणार नाहीतच आहे, कारण काही जणांचा ॲटॉमिक मासमध्ये खूप मोठा डिफरन्स होता. त्याच्यामध्ये त्या वेळेला वळवलं त्या लोकांनी तेवढं डोकं चालवलं की मध्ये मध्ये त्यांनी काय केले? गॅप्स ठेवले. म्हणजे समजा त्या ॲटॉमिक नंबर तर 23 आहे समजा
एक्सप्लेनेशन दिलं नाही. म्हणजे बऱ्यापैकी टॅब्युलर फॉर्म झाला. मग आता असं वाटतं असेल हा चला 63 एलिमेंट्स आले म्हणजे चला आता टेबल तयार झाला, पण तसं झालेलं नाही. आणि ह्या सगळ्या डिस्कवरी आपल्याला काय माहीत नाही असं समजलं तर पटपट तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होत जाते. कळलं? आता हे सगळे अरेंज केले. अरेंज करताना इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास घेतलं. मासनावर ते फोकस होताच, काय प्रश्नच नाही. त्यांनी व्हर्टिकल लाईन्स, हॉरिझॉन्टल रो सगळं बनवलं. पिरियड, ग्रुप असे नेम पण ठेवले, त्याच्यामध्ये एलिमेंट्स पण ठेवले, काही स्पेस पण ठेवल्या, कारण तिथं अजून एलिमेंट्स येऊ शकतात असं कन्सिडरेशन होईल. तसा काही स्पेस शिल्लक ठेवला आणि फक्त याच्यामध्ये एकच पार्ट बाजूला राहिला, तो म्हणजे इनर्ट गॅस. गॅसियससाठी मात्र पाहून यांच्या पिरियडिक टेबलमध्ये कुठल्याही प्रकारचं सेपरेटली असं स्पेस नव्हता. म्हणजे हे लक्षात आलं का बघा, जर समजा एखादा इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासनं जर गॅस मिळत असेल तर त्याला आधीमध्येच कुठेतरी पोझिशन दिली होती, कारण गॅसच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या डिफरंट येतात. कारण आता जर बघितलं पिरियडिक टेबलमध्ये तर गॅस सगळेचे सगळे इनर्ट आहेत, केमिकली इनर्ट आहेत. त्यालाच बोललं जातं नोबेल गॅस इज ऑल्सो कॉल्ड एज रेअर गॅस, बरोबर ना? मग असं जर असेल तर त्यांना इकडे चालणार नाही. म्हणजे हा टेबल कंप्लीट रिसर्च नंतर स्टडीसाठी येईल अशा पद्धतीनं बनला नाही. म्हणजे यांचा हा टेबल जो आहे तो पब्लिश झालेला नाही. पण इथंपर्यंत मात्र अगदी हा स्टेटमेंट वगैरे हे सगळं आहे. याला ओल्ड पिरियडिक लॉस म्हणतात. आणि मग आता पुढचा जो येतो तो मॉडर्न पिरियडिक लॉ आहे, बरोबर. पण यांनी बनवून आयडिया दिली आणि यांच्या वेळेला 63 एलिमेंट जे आहे ते डिस्कवरीला आले. आता याच्यानंतर पुढचे जे आहेत ते मोस्ले. आता त्यांनी काय काय केलं तेही बघितलं पाहिजे. आता इथंपर्यंत काय शंका आहे का बघ, म्हणजे यांनी जवळपास टेबल बनवू शकतोय ही आयडिया तरी यांच्या ह्याच्यामधून आली. फक्त टेबल बनवताना कसं आहे, एलिमेंट सगळे असे विस्कळीत झाले बघा, म्हणजे असं कन्फर्म असं आपल्याला त्याची पोझिशन देता आली नाही. मग पुन्हा काही गॅप्स ठेवले, तिथे एलिमेंट्स आले तर ठीक आहे, नाही आले तर असे पण थोडे. कारण कसं आहे, जे रिसर्च समोर येतात किंवा ज्याच्यावरती ज्यांनी रिसर्च केलेला असतो त्याला काही जणांचे ऑब्जेक्शन पण असतं बघा. डायरेक्टली सगळ्याच्या सगळं युनिव्हर्सला ॲक्सेप्ट केलं जातं असं काय नाही आहे. युनिव्हर्समध्ये बऱ्याचशा अशा ब्रांचेस आहेत की ह्या प्रत्येक ब्रांचकडून, म्हणजे हे लोअर ब्रांचला स्टडी होणार, मग ते पुन्हा हायरकडे जाणार, मग तिथून पुढं अजून हायरकडे जाणार आणि मग शेवटी आपल्याला ते डिस्कवर म्हणून येणार. म्हणजे ह्या टोटल स्टडीमध्ये बऱ्याच स्टेप्स यायला लागतात. आणि त्या स्टेप्समध्ये यांचा जो टेबुलर फॉर्म होता तो तेवढा म्हणजे कम्फर्टेबल किंवा इझिली स्टडीसाठी नव्हता, कारण त्याच्यामध्ये बरेचसे कॉम्प्लिकेशन्स पण होते, बरेचसे प्रॉब्लेम्स पण होते रिप्रेझेंटेशनमध्ये. म्हणून आता पुढचे सायंटिस्ट आले मोस्ले, हेनरी मोस्ले. त्यांनी आता काय काय केलं बघूया. त्याच्यानंतर बघू पुढचे सायंटिस्ट आले हेनरी मोस्ले. आता ह्यांची जर डिस्कवरी बघितलं तर 1869चे, त्याच्यानंतर 1930ला. म्हणजे किती कालावधी बघा, किती पिरियड आहे बघा मध्ये. 63 एलिमेंट 1869ला होते, त्याच्यानंतर अजून एलिमेंट डिस्कवर झाले आणि 1913ला ह्यांनी स्वतःची डिस्कवरी दिली. यांनी काय केलं बघा, आता एक म्हणजे आपल्याकडे फिजिकल प्रॉपर्टी होत्या, केमिकल प्रॉपर्टी होत्या, ॲटॉमिक मास होतं. प्रॉब्लेम काय होता, त्यातले काही एलिमेंट्स म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये एलिमेंट जे होते त्यांच्यासाठी सेपरेट असा ग्रुप नव्हता किंवा सेपरेट असं रिप्रेझेंटेशन नव्हतं. म्हणजे आता आपल्याला फोकस कशावरती केला पाहिजे, तर एलिमेंट बऱ्यापैकी सेपरेट होतील अशा पद्धतीने ते अरेंज केले पाहिजे. आणि यांचा जो रिसर्च होता ना म्हणून तो एक्सरेशी रिलेटेड होता. त्यांनी सरळ काय केलं, एक्सरे रेडिएशन्स इमिट केले, एक्सरे रेडिएशनचं इमिशन केलं आणि त्याच्यामधून त्यांनी आहे ना फ्रिक्वेन्सी फॅक्टर स्टडी केला. म्हणजे एक्सरे रेडिएशन इमिशन म्हणजे काय, तर एखादा एलिमेंट घेऊन त्याच्यावरती एक्सरे ट्रान्सफर केले आणि त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी फॅक्टर, फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी डिस्कवर केली. मग ही डिस्कवरी कधी आली, तर याच्या आधी पाहून ॲटॉमिक स्ट्रक्चर जे ते बऱ्यापैकी डिटेलमध्ये स्टडी झालं, कारण ह्या एवढ्या स्पेसमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर साहजिकच येणार. ॲटॉमिक स्ट्रक्चर ज्याला डिस्कवर झालं त्याला इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, बरोबर ना. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे तिन्ही सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत ते डिस्कवर झाले. हे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल ज्याला डिस्कवर झाले त्याला त्या प्रत्येक एलिमेंटकडे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन कंपल्सरी असतात, हे माहीत झालं. पुन्हा त्यांच्यावरचे चार्ज पण माहीत झाले. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन चार्जलेस असतो, हेही माहीत झालं. म्हणजे न्यूट्रॉनचा प्रश्न मिळाला, राहिला इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एक्सरे रेडिएशन ट्रान्सफर केले त्यावेळेला यांनी एक एक्सपेरिमेंट अरेंज केला होता. त्या अरेंजमेंटमधून हा फॅक्टर स्टडी केला. तर ज्यावेळेला आपण एखाद्या एलिमेंटवरती एक्सरे ट्रान्समिशन करतो त्याला त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट होते. मग ज्याला इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट होते त्यावेळेला ती इलेक्ट्रॉनचा नंबर डायरेक्टली त्यांनी काय सांगितलं, तो नंबर म्हणजेच पूर्ण ॲटॉमिक नंबर असतो. कारण हा बऱ्याचशा रिसर्च नंतर आलेला फॅक्टर आहे. म्हणजे ॲटॉमिक
atomic number is equal to number of electrons. बरोबर. आता ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय सांगितलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. फ्रिक्वेन्सीमध्ये काय मिळणार, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करून मिळणार. मग ज्यावेळेला ते एखाद्या एलिमेंटकडचे एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनचा नंबर त्याला काउंट झाला, त्याला ह्या डिस्कवरीमध्ये सगळ्यांच्यामध्ये एक्सरे स्टडी केला, त्याला प्रत्येकाकडे म्हणून इलेक्ट्रॉनचा नंबर मिळाला आणि तो नंबर जो आहे, मास वेगळं, ॲटॉमिक मास वेगळं, बरोबर ना. मास हा फॅक्टर वेगळा बनवून मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर इलेक्ट्रॉन प्लस प्रोटॉनची सम करून मास कॅल्क्युलेट करतो. पण ज्यावेळेला एक्सरेनं, कारण एक्सरे स्टँडर्ड टेक्निक आहे, त्या टेक्निकने ज्यावेळेला एलिमेंट स्टडी केले गेले तेव्हा प्रत्येकाकडचा इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे तो डिस्कवर झाला. तो नंबर जो आहे तो नंबर बऱ्यापैकी इन्क्रीजिंग ऑर्डरने ज्याला आपण रिप्रेझेंट केला त्याला बऱ्यापैकी नंबर पण आपल्याकडे एलिमेंट डिस्कवरीला आले होते. त्यामुळे जास्तीत जास्त एलिमेंट पण डिस्कवर झाले. प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉनचा नंबर काउंट केला आणि पुन्हा थोडंसं पहिलं जे स्टेटमेंट होतं ते मोस्टली यांनी काय केलं, चेंज केलं. चेंज करून सरळ त्यांनी एक पिरियडिक लॉ सांगितला. पहिला जो होता तो ओल्ड पिरियडिक लॉ म्हटलं तरी चालेल. आणि नंतर जो बनवला त्याला सरळ नेमिंग काय दिलं, मॉडर्न पिरियडिक लॉ. त्याचं स्टेटमेंट काय सांगितलं बघा, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर आहे असं स्टेटमेंट होतं बघा. फक्त इथं होतं ॲटॉमिक मास, इथं टाकला ॲटॉमिक नंबर. कारण ॲटॉमिक मासमध्ये काय आयसोटोपिक कन्सेप्ट असल्यामुळे मासमध्ये परफेक्ट स्टडी होईना. आता ॲटॉमिक नंबर जो आहे तो नंबर सगळ्या एलिमेंटवरती एक्सरे स्टडी केला असेल, एक्सरे इमिट केले असतील तर एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनचा नंबर मिळाला. नंबर मिळाल्यानंतर प्रत्येक इलेमेंटकडचे इलेक्ट्रॉनचा नंबर मिळाल्यानंतर डायरेक्टली ॲटॉमिक नंबर आला. आणि दिस ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर झेड. प्रत्येकासाठी हा रिप्रेझेंट केला गेला कॅपिटल झेड या लेटरचा. ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंटेड बाय झेड म्हणजे झेड इज इक्वल टू 1 2 3 4 5 असे नंबर यायला सुरू झाले. मग मासपेक्षा कसं आहे, इलेक्ट्रॉनचा नंबर जो आहे तो काय आयसोटोपसाठी बदलत नाही, बरोबर ना, तो कॉन्स्टंट राहतो. हे ज्यावेळेला क्लिअर झालं त्याला सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या कशावर डिपेंड असतात सांगितलं, ॲटॉमिक नंबरवर. आणि मग पुन्हा यांनी काय केलं बघा, आहे आपलं पाठीमागं यांचं वर्क होतंच मेंडेलिव्हचं, त्यांनी तर टॅब्युलर फॉर्म दिलाच होता. पुन्हा यानेही परत टॅब्युलर फॉर्म बनवला. तो टॅब्युलर फॉर्म बनवताना याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल पॉईंट केला. ॲटॉमिक नंबरनं हे सगळं अरेंज झाल्यामुळं ॲटॉमिक नंबर गोज ऑन इन्क्रीजिंग लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं पिरियड्स पण मिळाले, व्हर्टिकल लाईन्स पण मिळाल्या, कॉलम्स मिळाले, ग्रुप असंही म्हटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी 0 ग्रुपसाठी पण एक सेपरेट असा कॉलम बनवून ठेवला. आणि तो शेवटचा ग्रुप जो आहे तो शेवटचा ग्रुप आता आपल्याला पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर त्याला बघायचं आहे ना, त्याला तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेन. म्हणजे टॅब्युलर फॉर्म जो आहे तो मोस्टली यांनी कम्प्लिटली दिला. त्याच्यामधल्या एवढ्या टाईम पिरियडनंतर काय झालेलं असणार, थोडंसं बाकीचे पण एलिमेंट डिस्कवर झाले, त्यामुळे यांच्यामधले स्पेस गॅप सगळेचे सगळे भरत आले. बऱ्यापैकी एलिमेंट जे आहेत ते सगळेच्या सगळ्यांच्या ह्याला आले. म्हणजे आता ज्याला मॉडर्न पिरियडिक लॉ स्टेटमेंट दिलं त्याला जवळपास 118 एलिमेंट जे आहेत ते कम्प्लीट नाही पण अप टू कम्प्लिशन तिथंपर्यंत सगळीच्या सगळी डिस्कवरी झाली होती. त्याच्यामध्ये काही जण होते कम्प्लीट डिस्कवरीवाले होते, काही जण होते ते इंटरमिडिएट स्टेजला होते, काही जण स्टार्टिंगला होते. पण जवळपास 118 म्हणजे 118 एलिमेंट्स आपल्याला उपलब्ध झाले. ह्या सगळ्यांच्यासाठी म्हणून त्यांनी मोस्टली यांनी काय केलं, स्पेशल टेबल बनवला आणि त्यालाच काय बोलतो आपण, मॉडर्न पिरियडिक टेबल. लॉ मॉडर्न पिरियडिक लॉ आणि टेबल काय, मॉडर्न पिरियडिक टेबल. फक्त हा टेबल बनवताना कसं आहे, काही वेळेला काही बुक्समध्ये कसं आहे मोस्टली पिरियडिक टेबल म्हणून पहिल्यांदा पब्लिश झाला आणि त्याच्यानंतर ज्याला IPSCची स्पेशल ब्रांच आली, IPSCच्या अंडर ज्या वेळेला बघितलं त्याला सायंटिस्टचा नेम कमी केला आणि सरळ त्यांनी नेम काय ठेवलं, मॉडर्न पिरियडिक टेबल. कारण हा टॅब्युलर फॉर्म आहे. टेबल का म्हटलं ते माहितीच आहे तुम्हाला, कारण टेबल कोणाला बोलतो आपण, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स असतील तरच आपण टेबल बोलतो. तसं झालं. फक्त आता राहिला प्रश्न हा टेबल असा कसा काय येतो, तर आता आपल्याला उद्या तो पार्ट स्टडी करायचा आहे, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. समजलं. इथं डिस्कवरीपर्यंत काय शंका आहे का बघा, म्हणजे सुरुवातीपासून हे बेसिक माहिती असलं पाहिजे. पहिल्यांदा फिजिकल प्रॉपर्टी होत्या, 30 एलिमेंट्स होते. वरून बघून आपण काय केलं, मेटल नॉन मेटल मेटल सेपरेट केला. पुन्हा 2 सायंटिस्ट आले, त्यांनी कशावर फोकस केला, मासवर, कारण एलिमेंट ज्याला सापडत त्याला ॲटॉमिक मास येतेच. पुन्हा ज्याला ॲटॉमिक मास म्हणून त्यांनी डिस्कवरी स्टार्ट केली, पहिल्याला स्टार्ट केलं त्याच्यामध्ये ट्रायड रूल सांगितला, 3 एलिमेंट्सचा रूल सांगितला. दुसऱ्यानं केलं ऑक्टेव, 8 एलिमेंटचा रूल सांगितला. दोघांची कन्सेप्ट जे आहे ती काही एलिमेंट पुरतीच मर्यादित राहिली, म्हणून तिथून पुढं तसं ॲप्लिकेशन आलं नाही. म्हणजे या दोघांचाही स्टडी तिथं संपला. त्याच्यानंतर 1869ला मेंडेलीव्ह आले. त्यांनी काय केलं, वरची फिजिकल प्रॉपर्टी, ॲटॉमिक मास आणि ॲडिशनल केमिकल प्रॉपर्टी घेतली आणि त्यांनी सरळ एक स्टेटमेंट दिलं पहिल्यांदा,
स्टेटमेंट दिल्यानंतर ॲटॉमिक मासशी रिलेटेड ह्या सगळ्या प्रॉपर्टी चेंज होतात असं त्यांचं मत होतं. आणि मिळालेले जे इलेमेंट्स होते त्याच्यामध्ये 63 इलेमेंट जे आहेत ते त्यांच्या वेळेला डिस्कवर झाले होते. त्यांनी सरळ सरळ त्याचा टेबल बनवला. टेबल बनवताना त्याच्यामध्ये ॲटॉमिक इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासनं सगळं अरेंजमेंट केली. पण त्याच्यामध्ये काही मासमध्ये खूप मोठा डिफरन्स होता. त्यांनी तिथं स्पेस सोडला. पण त्यांच्या याच्यामध्ये गॅसियस स्टेटवाल्यांच्यासाठी काही नव्हतं. पुन्हा परफेक्ट असं टॅब्युलर फॉर्मेशन त्यांना जमलं नाही. आणि त्याच्यानंतर मात्र हेनरी मोसले यांनी मात्र स्टडी करताना अगदी एक्सरेग्राफिक स्टडी दिला. आणि त्याच्यामध्ये मात्र इलेक्ट्रॉनचा परफेक्ट नंबर किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन काउंट झाल्याबरोबर हा इलेक्ट्रॉनचा नंबर ॲज अ ॲटॉमिक नंबर म्हणून पब्लिश झाला, रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल झेड. आणि यांनी सरळ सरळ पुन्हा स्टेटमेंट चेंज केलं. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबरशी रिलेटेड सगळं असतं असं त्यांनी एक्सप्लेन केलं. आणि त्यांनी जो टेबल बनवून दिला तो आज आपण जो यूज करतो तो त्यांचा टॅब्युलर फॉर्म आहे. मग त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करू. समजलं? इथंपर्यंत काय शंका आहे का बघा. ह्याच्यातला बराच